कंटाळालाय रे. हो ना, खूप कंटाळालाय. आपण काय करायचं? आयडिया, डाळ भात पाणी खाऊया. या सुट्या आपण. चला. तिघात एक सूट. मी सुटलो. आता मी डाळ भात पाणी करतो. डाळ भात पाणी जो माझ्यासारखं नाही करणार त्याच्यावर राज्य. वरती चल. अगं चिव, हळू फटशील ना. या आवडीमुळे झालंय सगळं. बरं ठीक आहे, मी माझ्याजवळ ठेवू म्हणजे तुला व्यवस्थित खेळता येईल. पण माझ्या ड्रेसचं लुक बिघडेल ना. आई, तुझ्याकडे सेफ्टी पिन असेल ना, तिला ओढला. माझ्या पर्स मध्ये एक पिन आहे, तुला लावून देते. चल. ए, माझ्यासाठी थांबा आला. हो थांबतो आम्ही. म्हणून तुझ्याकडे थांबत नाहीये माझ्यासाठी. ठीक आहे, खेळू दे त्यांना. खाली आल्यावर तू पकड. ओके ओके चल. पासवर्ड काय होता? 4 2 नाही यार, मराठीत लक्षात ठेवला होता मी. हा 2 4 4 2 नाही 1 4. आली. नशीब आपलं. वसुंधरा, अगं दागिने दे ना. तनयाला तयार करायचंय मला. वसुंधरा, अगं काय म्हणते ती? देतेस ना दागिने? ते मी असू दे जयू. अगं तिच्या लक्षात येत नसेल कुठला सेट द्यायचा आहे ते. मी खाली जाऊन बघते. प्लीज प्लीज. वसुंधरा, अगं असं काय करतेस तू? हा दागिने कुठे आहेत? सांग ना, कुठे आहेत दागिने? अगं काय झालं? दे ना दागिने. आई, मला नाही माहित. म्हणजे दागिने या बॉक्सेस मध्येच होते. पण अगं मी ते आताच ठेवले होते. आता देवशपथ मारतात. काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? 50 लाखाचे दागिने तुझ्या देखरेखीखाली असताना गायब झाले. गायब कसले? ही चोरी आहे ग जयू. काय ग वसुंधरा, तुझ्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून ही जबाबदारी दिली होती ना तुला. पण दागिने गेले कुठे? ही सगळी आपली माणसं. संशय तरी कोणावर घेणार? का नाही घ्यायचा संशय? घ्यायचाच. मला सांग, तुझ्या व्यतिरिक्त त्या खोलीमध्ये कोण कोण गेलं होतं? जयश्री ताई, आम्ही आतमध्ये गेलो होतो, पण आम्हाला खरंच काहीच माहित नाही. मला वाटलंच. ह्याच्या मागे कोण असणार? जयश्री, काय बोलतेस तू? माझ्या आई बाबांना नका त्रास देऊ प्लीज. तुम्ही हवं तर माझी झडती घ्या.
पण माझ्या आई बाबांना अजून अपमानित नका करू प्लीज विशाखा. अगं असं कसं? तुझ्या व्यतिरिक्त त्या रूम मध्ये फक्त ही दोघं गेली होती ना? हो पण मी हे सगळं लॉकरमध्ये ठेवायच्या आधीच ते बाहेर निघून गेले होते. त्यांना पासवर्ड वगैरे काहीच माहित नाहीये. ठीक आहे, मग प्रोटोकॉल प्रमाणे आम्ही तुमची आणि तुमच्या सामानाची झडती घेतो. मॅडम बघा. एक मिनिट प्लीज. कोणालाही कोणाची झडती घ्यायची गरज नाही. विशाखा मावशी, हे आपल्या कुटुंबातली गोष्ट आहे. आपण हे आपल्यात सॉल्व्ह करूया प्लीज. पण आकाश रे, एवढं मोठं नुकसान झालंय. आय नो आणि ह्याची भरपाई करायला मी तयार आहे. तनया, मला नाही माहिती मी जसेच्या तसे दागिने तुला आणून देऊ शकेन की नाही, पण मी चांगल्यातले चांगले दागिने तुला आणून देईन. आय प्रॉमिस. माझ्या ओळखीचे काही सुनार आहेत. जे झालंय त्याकरता आय एम रिअली सॉरी. आय एम सॉरी सर. सॉरी, आमच्यामुळे तुमचा वेळ वाया गेला. तुम्ही येऊ शकता, आम्ही करू गोष्टी सॉल्व्ह. सर प्लीज. आर यू शुअर? हो साहेब, आकाशवर विश्वास आहे माझा. ठीक आहे, तरी काही ऍक्शन घ्यायची असेल तर कळवा. थँक्यू सर. दादा, मी ते दागिने अरेंज करून आलो. आकाश दादा थँक्यू. खरंच आकाश, खूप मोठं मन आहे रे तुझं. आय एम सो सॉरी बच्चा. तुला लग्नाआधीच असं यायला लागलं मांडवामध्ये. आलोच.